महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या ॲलोपॅथिक डॉक्टरांचा आज बंद आहे. आता हा बंद का आहे? तर जे महाराष्ट्र सरकारने आता निर्णय दिलाय, की जे पण BHMSचे डॉक्टर आहेत, ह्यांना 6 महिन्याचा एक कोर्स केल्यानंतर त्यांना सर्व ते काही औषधं ते प्रिस्क्राईब करू शकतात, जे पण MBBS डॉक्टरांना प्रिस्क्राईब करण्याची आधी परमिशन होती आणि हा कोर्स केल्यानंतर आता ते BHMS डॉक्टरांना पण परमिशन भेटणार आहे. आता निर्णयाचा सर्व MBBS वाले डॉक्टर आहेत ते विरोध करतात. आता मी MBBS डॉक्टर आहे, तरी पण आता मी ह्याला सपोर्ट करतो. आता का सपोर्ट करतो ह्याचं रिझन बघा. तुम्ही हे खालचे आता व्हिडिओ बघा, मी ते तुम्हाला दाखवतोय. आपल्या भारत देशात खूप सारे लोक अजूनही अशा बाबांकडून किंवा असं कुठल्या तरी व्यक्तीकडून आजाराचं आपला ट्रीटमेंट करून घेतात, की जे माणूस त्या आजाराची ट्रीटमेंट बिलकुल त्याला नासमज आहे, अशा लोकांकडून ट्रीटमेंट करून घेतात आहे. आणि खूप साऱ्या खेडोपाडी अजून पण किराणा दुकानावरती औषधं भेटतात. तुम्हालाही माहिती असेल, तुमच्या गावात पण असेल. कोण पण बंगाली बाबा येतं, ते स्टेरॉइड देते, पेन किलर देतात, त्यांच्याकडनं लोक ट्रीटमेंट घेतात. तर जर मग सरकारने हा निर्णय ह्याच्यासाठीच घेतलाय, की ज्या ठिकाणी असं MBBS डॉक्टर अवेलेबल नाहीयेत, त्या ठिकाणी हे डॉक्टर जातील, म्हणजे BHMS वाले, आणि तिथे इलाज करतील. आता ग्राउंड रिअलिटीमध्ये काय होईल ते आपल्याला माहित नाही, पण सरकारने ह्याच्यासाठी निर्णय घेतलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सरकार असा निर्णय घेत असेल, तर आपल्याला हे समजतं, की सरकारची जी आताची सिस्टम आहे, जी आपली सरकारी यंत्रणा आहे आरोग्याची, ही मोडकळीस आलेली आहे, अशी टाईपची सरकारी व्यवस्था आहे. म्हणजे लोकांना ते इलाज करू शकत नाहीत, म्हणून आता ते दुसऱ्या डॉक्टरांना, BHMS डॉक्टरांना ह्या सिस्टीममध्ये आणतात आहे. तर निर्णय चांगला आहे, फक्त आता ह्याचं फॉलो किती होतंय. आणि IMA डॉक्टरांचा विरोध करण्याचं अजून एक कारण असं आहे, की ते म्हणतात की आता जर कॉम्प्लिकेशन झाले, ह्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली तर कॉम्प्लिकेशन झाले, तर ह्याला कोण जबाबदार? माझं असं म्हणणं आहे, की जो पेशंट त्या डॉक्टरांकडे येईल तो जबाबदार आहे ना. आता त्याने स्वतःहून किंवा बाबांकडून इलाज करून घेण्यापेक्षा किंवा स्वतःहून ओव्हर द काउंटर मेडिसिन घेऊन इलाज करण्यापेक्षा किंवा मेडिकलमध्ये जाऊन मेडिसिन घेण्यापेक्षा ते असं डॉक्टरांकडे जाऊन इलाज घेतील. ॲटलीस्ट ते बेटर राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर झाले कॉम्प्लिकेशन, तो पेशंट जबाबदार आहे, ते ट्रीट करणारा डॉक्टर जबाबदार आहे. तुम्ही का त्याची जबाबदारी घेऊन असं हे करताय, की जबाबदार कोण जबाबदार? सरकारने निर्णय घेतला, सरकार जबाबदार. पेशंट जाणार आहे, तो जबाबदार. जो डॉक्टर ट्रीट करतोय तो जबाबदार. आपण अननेसेसरी. आणि तुम्ही जर ठीक आहे, ह्या निर्णयाला जरी तुम्ही आंदोलन करून स्थगिती भेटवली, जे बाबा इलाज करतात आहे, जे असे बंधू आहेत ते इलाज करतात, तुम्ही खूप सारे रीलमध्ये हे बघितले असेल, लोक कुणाकडून पण इलाज करून घेतात. लिटरली सांगतो, दिल्ली सारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये कावीळ उतरवायला लोक कुणाकडे पण बाबाकडे जातात, तिथं हात असा हात धुवून कावीळ उतरवली जाते. अशा प्रकारचे इलाज आपल्या भारतात चालू आहेत. जर अशा प्रकारचे इलाज जर चालू असतील, तर मला वाटतं हा निर्णय तर त्याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे खूप पट जास्त बेटर आहे. तर तुमचं काय याच्यावर मत आहे? कमेंट करा.